आज आपण बनवणार आहोत एकदम ऑथेंटिक कोकण स्टाईल पापलेट फिश थाळी, तेही खूप कमी तेलात, हेल्दी आणि सुपर टेस्टी. नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पूजा तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आज या थाळीमध्ये आपण बघणार आहोत ज्वारीची भाकरी, राईस, चविष्ट असं पापलेटचं कालवण आणि घरच्या साहित्यामध्ये बनवलेली सोलकढी. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, मी काही यामध्ये टिप्स दिलेल्या आहेत. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया. सर्वप्रथम आपण मसाला तयार करून घेऊया. लसूण, मिरची आणि कोथिंबीर बारीक करून घेऊयात. मी पापलेटला लिंबूचा रस दोन्ही बाजूनी लावून घेत आहे. लिंबूचा रस लावून झाल्यानंतर आपण थोडीशी हळद याला लावून ठेवणार आहोत आणि ही 2 मिनिटासाठी बाजूला असंच ठेवून देणार आहोत. आता आपण याचा मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी मी घेतलेला आहे हळद, लाल तिखट आणि जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये मिक्स करून आपण त्यामध्ये मीठ टाकून हे आपल्या ह्या पापलेटला लावून घेणार आहोत. जे पण आपण या पापलेटला कट्स दिलेले आहेत ना मध्ये आणि बाजूला, त्यामध्ये हे सर्व आपण जो मसाला तयार केलेला आहे ना तो यामध्ये भरून घेणार आहोत. तुम्ही ते बघू शकता, अशा प्रकारे मी भरून घेतलेला. मी इथे चमचा वापर करत आहे कारण आपण यामध्ये लाल तिखट ॲड केल्यामुळे आपल्या हात झोंबू शकतात, म्हणून मी याला चमचनेच आता आपण हे चांगलं मिक्स केल्यानंतर आपण हे 15 ते 20 मिनटं मॅरिनेट करायला ठेवून देऊयात. तोवर आपण इथे कालवण तयार करून घेऊयात. मी एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. हा जो मसाला आहे जे मगाशी आपण लसूण आणि मिरची, कोथिंबीर बारीक करून घेतली होती त्यामध्येच मी थोडंसं ना खोबरं ॲड करून मसाला तयार करून घेतला आहे. आता आपण हे यामध्ये भाजून घेऊयात. भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये लाल तिखट ॲड करून घेणार आहोत आणि हा 1 ते 2 मिनटं भाजून आपण जे पापलेटचे कट तयार करून घेतले होते ना ते आपण यामध्ये ॲड करून, मी जास्त यामध्ये टाकलेलं नाही पापलेट कारण कालवणामधलं पापलेट जास्त करून कोण खात नाही, त्यामुळे आता आपण याच्यामध्ये गरम पाणी ॲड करून ह्याला उकळी यायला ठेवून देऊयात. याला उकळी येते तोपर्यंत आपण आता फिश जो आहे ना तो शालो फ्राय करून घेणार आहोत, तोही खूप कमी तेलामध्ये. त्यासाठी सर्वप्रथम आपण त्याला जे रव्याचं आपण हे कोटिंग करणार आहोत ना ते तयार करून घेऊया. मी इथं 1/2 कप रवा घेतलेला आहे. त्यामध्ये मीठ आणि थोडंसं लाल तिखट घेऊन हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपण जे पापलेट घेतलेलं होतं ना, मॅरिनेट करायला ठेवलं होतं, ते यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आता आपण एकतर पॅन गरम करून घेतला आहे. तुम्ही बघू शकता मी किती कमी तेल वापरलेलं आहे. आपण आता हा फिश यामध्ये टाकून हे आपण झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून आपल्या स्टीममुळे हे आपला लगेचच फिश फ्राय होणार. यामध्ये 1 ते 2 लसूणही पाकळ्या टाकत आहे, त्यामुळे आपल्या फिशला लसणाचा तडका बसला जातो. आणि आता आपण याला झाकण टाकून हे 1 ते 2 मिनटं स्टीम करून घेऊयात. तुम्ही ते बघू शकता. आपण आता 1 ते 2 मिनटानंतर आपला फिश एका साईडने तर पूर्णतः चांगला भाजलेला आहे. आपण आता फिश दुसऱ्या बाजूनेही भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपला दुसऱ्या बाजूनेही फिश भाजलेला आहे. आता आपण घरच्या साहित्यामध्ये सोलकढी तयार करून घेणार आहोत. माझ्याकडे इथं ओलं खोबरं होतं ते मी घेतलेलं आहे. थोडीशी मिरची, लसूण आणि मी गरम पाणी याच्यामध्ये ॲड करून हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण या खोबऱ्याचं दूध काढून घेणार आहोत. एका चाळणीमध्ये हे चाळून घेऊन येणार. आता परत आपण हे मिक्सरला लावून याचं बारीक करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपलं हे दूध तयार आहे. त्यामध्ये आपण आता कोकम ॲड करणार आहोत. कोकम ॲड करून झाल्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर यामध्ये ॲड करत आहे. आता आपण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून आपली सोलकढी रेडी झालेली आहे. थंडगार सोलकढी रेडी आहे. आता आपलं जे आपण 5 ते 10 मिनटासाठी कालवण उकळायला ठेवलं होतं ते पण रेडी झालेलं आहे. आता आपण भाकरी तयार करायला घेऊया. मी इथे भाकरीचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घेऊन हे चांगलं मिक्स करून घेत आहे. आणि आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याचा गोळा एकदम मऊ असा सॉफ्ट तयार करून घ्यायचा आहे. आपण जेवढा हा जो गोळा आहे ना तेवढा जास्त मऊ, तेवढी आपली भाकरी जास्त फुगते. मी हातानेच भाकरी तयार करून घेतलेली आहे. ही ज्वारीची भाकरी ना डायजेशनसाठी खूप हेल्दी आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण इथे तवा गरम करून घेतला होता, त्यावरती आपण भाकरी टाकून त्यावरच्या बाजूला पाणी लावून घेणार आहोत. आणि आता ही भाकरी आपण 1 ते 2 मिनटं चांगली भाजून घेणार आहोत. आपण आता तव्यावरती ही भाकरी दोन्ही बाजूने भाजून घेऊन
घेतलेली आहे. तर आपली पूर्ण थाळी रेडी झालेली आहे. आता आपण सर्व करायला घेऊया. अशी हेल्दी आणि टेस्टी फिश थाळी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही पापलेट थाळी फक्त टेस्टी नाही तर खूप हेल्दीसुद्धा आहे. पापलेट फिशमध्ये प्रोटीन आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर असतात, जे हार्ट हेल्थ आणि ब्रेनसाठी खूप चांगले आहेत. मी फिश कमी तेलात फ्राय केले, यामुळे अननेसेसरी फॅट टाळला आहे आणि वेट मॅनेजमेंटसाठीही चांगली आहे. सोलकढी शरीर थंड ठेवते आणि डायजेशन इम्प्रूव्ह करते, म्हणून ही कंप्लीट थाळी एकदम बॅलन्स, लाईट आणि हेल्दी मील आहे. तुम्ही ही थाळी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुमची थाळी कशी बनली. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.